हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर सकाळला सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि ओम नमः शिवाय. तर माझ्या इथे सकाळची कामे चालू आहेत आणि मी बाहेरचं सगळं आवरून सडा रांगोळी वगैरे करून आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता इथे रात्रीचे भांडे वगैरे लावत आहे. मी 6 ते 12 असे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळचे मॉर्निंग रुटीन. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझे मॉर्निंग रुटीन आवडेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला मग इथं चहा ठेवते मी. चहा पिण्याच्या अगोदर दररोज मी आंघोळ वगैरे झाली की 1-1.5 ग्लास पाणी पिते दररोज. ते पण एकदम म्हणजे असं निवांत बसून वगैरे, कारण तेवढं 2-3 मिनटं मी माझ्या स्वतःसाठी देतेच दररोज. तर चला मग आता चहा घेते. मुलं अजून उठलेले नाहीये, झोपलेलेच आहेत. चहा वगैरे घेऊन झालेला आहे. इथे मी भाजी टाकत आहे. फ्लावरची भाजी टाकते आणि साईडला गॅसवर पाणी देखील ठेवलं होतं गरम करण्यासाठी. भाजीला मी नेहमी गरमच पाणी टाकते. थंड पाण्याने भाजीची चव जाते, त्यामुळे गरमच पाणी मी भाजीसाठी वापरते. तर मी इथे फ्लावरची भाजी बनवत आहे आणि फ्लावर उकडून वगैरे घेत नाही मी, कारण फ्लावरची चव जाते लगेच फ्लावर उकडून घेतला की. त्यामुळे मी काय करते, आधी तेल टाकते आणि मग तेलात जिरे मोहरी टाकली की थोडी हळद टाकून फ्लावर एकदम छान असा परतून घेते त्यावर, म्हणजे त्याचा वास वगैरे येत नाही. फ्लावर चांगली परतवली की चांगलं 2-3 मिनटं चांगलं फ्लावर परतून घ्यायचं. त्यामुळे फ्लावरची भाजी देखील टेस्टी लागते. मुलं लवकर उठत नाही, कारण आता सुट्ट्या चालू आहे. अजून 10-12 दिवस आहे सुट्ट्या. मग नंतर एकदा शाळा चालू झाली की मग नाही, त्यांना सकाळी लवकरच उठावं लागेल, क्लास वगैरे असतो त्यामुळे. चला मग आता भाजी झाली माझी, मी चपात्या करून घेते. माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. कणिक पण मी चांगली अशी मळून घेते, कारण चांगली मळून घेतली, तेल वगैरे लावून घेतले की चपात्या पण छान येतात. त्यामुळे मी पुन्हा चपात्या करण्याच्या वेळेस चांगली अशी मळून घेते कणिक. आणि चांगली मळून घेतली की कणिक चपात्या पण मऊ राहतात, कडक होत नाही लय. भाजीला उकळी आलेली आहे, त्यात कूट टाकते शेंगदाण्याचं. चला मग चपाती वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत.
चला मग तुम्हाला भाजी दाखवते. भाजी कशी आहे मला नक्की सांगा. तर मी इथे दररोज तेलाचे आपला जे डबा वगैरे असतो ना तो मी चांगला दररोज पुसून ठेवते, कारण झुरळ वगैरे होतात आपण जर स्वच्छता नाही ठेवली तर. त्यामुळे मी दररोज ते पीठ वगैरे लागलेलं असतं त्याला डब्याला, त्यामुळे चांगला डबा पुसून घेते. आणि मला सवय आहे की लगेच जागच्या जागी सगळ्या वस्तू ठेवायच्या, त्यामुळे मी लगेच सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवते. सकाळी घेतलं होतं मी किचन झाडून, म्हणजे स्वयंपाक होण्याच्या आधी मी झाडते किचन दररोज स्वयंपाकाच्या आधी, पण आता डबल झाडून घेते कारण फरची वगैरे पुसायची आहे. त्यामुळे आता डबल किचन वगैरे सगळं झाडून घेणार आहे आणि मग हॉल बेड सगळं झाडून वगैरे घेऊन मग फरची वगैरे पुसणार आहे. दररोज फरची वगैरे झाडून वगैरे पुसून वगैरे घेतलं की एकदम असं फ्रेश वाटतं घरात पण, आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं पण होतं. कारण मला आवडतच नाही की फरची वगैरे दररोज पुसायची नाही. मी दररोज डेली पुसते फरची, किती उशीर जरी झाला एका दिवशी तरी मी फरची दररोज पुसतेच. रात्रीचे खूप भांडे होते त्यामुळे 2 जाळ्या भरल्या होत्या, आता थोडेच आहेत, त्यामुळे एक जाळी मी वर ठेवून देते लॅफ्टवर. मी इकडं बेडमध्ये पसारा आवरण्यासाठी आले होते, बेड वगैरे झटकून घेत होते, तर शाश्वतीमध्येच येत होती ब्रश घेऊन. तिला कॅमेऱ्यात बघायचं होतं त्यामुळे ती ब्रश घेऊन सारखी पुढं पुढं येत होती. तर बेड वगैरे झटकून सोफा वगैरे झटकून घेते आणि नंतर मग बोलते. तर चला मग आता झाडून वगैरे झालंय माझं. आता किचनवरची भांडी सगळे घासून घेते आणि नंतर मग किचन वगैरे पुसायचं आहे. आधी मी सगळे भांडे व्यवस्थित धुवून घेते, नंतर मग घासते, कारण जर भांड्याचं खरकट काढलं तर भांडे व्यवस्थित निघतात. त्यामुळे मला सवयच आहे आधी भांड्यातलं सगळं खरकट धुवून घ्यायचं आणि नंतर मग भांडे घासायचे, नंतर धुवून काढायचे स्वच्छ. तर चला मग माझे भांडे वगैरे घासून झाले आणि किचन पण स्वच्छ पुसून झालेलं आहे. किचन मी दररोज असं डीप क्लिनिंग करत नाही, दररोज धुत नाही, कारण दररोज जरी धुतलं तर खाली फर्निचर असल्यामुळे किचन लवकर फर्निचरवर पाणी पडायची भीती वाटते. त्यामुळे मी असं दररोजच किचन धुत नाही, कधीतरीच आठवड्यातून 1-2दाच धुते. आणि ट्रॉल्यावर आपण चपात्या वगैरे करताना पीठ पडतं सारखं, त्यामुळे मी ट्रॉल्या दररोज क्लीन करून घेते, ओल्या कापडाने दररोज पुसून घेते. साधं ओलं कापड जरी फिरवलं ना तर ट्रॉली एकदम असं
छान दिसते. आणि हा टेबल देखील मी दररोज पुसून घेते, म्हणजे सर्वच फर्निचर मी दररोज पुसून घेते, कारण थोडंसं उन्हाळा असल्यामुळे धूळ वगैरे जास्त येते घरात, त्यामुळे मी दररोज फर्निचर, खिडक्या वगैरे सगळं पुसून घेते. काही खूप वेळ लागत नाही फर्निचर ते पुसायला, 2-4 मिनिटात होऊन जातं. आता मी इथं बेड पुसून घेते. तर मी तुमच्याबरोबर आज माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं 11, 11:30 किंवा 12पर्यंत काम आवरून जातं. आता हे सध्या सुट्टीचं रुटीन आहे, नंतर शाळा चालू झाल्यावर वेगळं रुटीन असेल. हॉल बेड पुसून झालेला आहे. आता किचन पुसून घेते. किचन पुसल्याच्या नंतर मला कपडे देखील धुवायचे आहे. तर माझं सगळं पुसून वगैरे झालं आहे आणि कपडे पण धुवून झालेले आहे. मी तुम्हाला दाखवते घड्याळात किती वाजले ते. तर घड्याळात 11:30 वाजलेले आहे आणि माझे कपडे वगैरे सगळे झालेले आहे. तुम्हाला दाखवते मी कपडे पण धुतलेले, वाळू घातलेले. मी इथे खालीच कपडे वाळू घालते, बाहेरच्या गॅलरीच्या साईडनी, कारण आता उन्हाळा असल्यामुळं तेव्हाच कपडे वाळतात. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते.